1973 ऑस्कर पुरस्कार समारोप मारिया पुरो द्वारा लिखित आणि फ्रान्सिस कोपोला द्वारा दिग्दर्शित गॉडफादर या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ चित्रपट अभिनेता घोषित करण्यात आलं होतं. मार्लिन ब्रँडो गॉडफादर या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ घोषित केल्यानंतर या संपूर्ण जगाचं लक्ष याकडे वेधून घेतलं होतं. अशा ऑस्कर समारोपामध्ये आपण येणार नाहीत याचा नकार मार्लिन ब्रँडो यांनी दिलेला होता. यानंतर या पुरस्काराकरिता त्यांनी आपल्या एका प्रतिनिधीला या ठिकाणी पाठवलं होतं. या प्रतिनिधीला स्वीकार करता वेळेला आपण का आलो नाही हे त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं. लेदर फेदर हे या प्रतिनिधीचं नाव होतं. त्यांनी या करिता अस्वीकार जो केला, या अस्वीकाराकरिता आपली स्वतःची भूमिका त्या ठिकाणी तिने स्पष्ट केली. हॉलिवूडमध्ये होणाऱ्या जेवढे काही चित्रपट आहेत या चित्रपटांमध्ये अमेरिकेचा स्वतःचा श्वेतवर्णीय लोकांचा प्रभुत्व आहे. त्यामुळे मी हा ऑस्कर पुरस्कार स्वीकार करीत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. या भूमिकेमुळे संपूर्ण हॉलिवूड तसेच बॉलिवूड सुद्धा यामध्ये हलचल माजले होते आणि या ऑस्करच्या इतिहासामध्ये आजपर्यंतचा एक क्रांतिकारी इतिहास म्हणून सुद्धा गणला जात आहे. फिल्म गॉडफादर भारतीय चित्रपट प्रेमी प्रेक्षकांना याबद्दल माहिती नसेल, कारण आपले चित्रपट दलित मागासवर्गीय चित्रपटामध्ये प्रतिनिधित्व करू न शकणाऱ्या वर्गामध्ये आजही मागास म्हणून त्यांना दूर ठेवल्या जात आहे. या भारतात जॉन एनी अँड लेनी यांचे मंत्रमुग्ध गाणे ऐकतील, परंतु आंदोलन नागरिकांबद्दलच्या जे काही अधिकार याबद्दल स्थानिक आणि अभिजात वर्गांचे समाजातील शोषित वर्ग आणि येथील लोकांना वर्गवारी करून हिंसा इतर गोष्टी सुद्धा या ठिकाणी केल्या जातात. समाजातील शोषित आणि वंचित लोकांतील स्वतःचं अस्तित्व आणि त्यांना आव्हानही अस्तित्व म्हणून पाळले जाते. त्यांचा संसार आणि समस्या यांच्या मुख्य प्रवाहापासून यांना कायमस्वरूपी दूर ठेवले जात असते. बॉलिवूडमध्ये यांच्या सर्व गोष्टींची दखल घेतली जात नाही. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. हिंदी भाषा आणि इतर बाबी सर्वाधिक जास्त जातीवादांचा पगडा शोषित वर्गांचा या ठिकाणी खुलासा केला जाऊ शकत नाही. यामुळे या चित्रपटांद्वारे सामाजिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हिंदी भाषेतील लोक याला किती गांभीर्याने घेत आहे ही एक वास्तविकता आहे. वास्तविकता हा की हिंदी भाषिक राज्यामध्ये यात खूप तफावत आहे. याचा पगडा साऊथ दक्षिण भारतात याचा पगडा आपल्याला जास्त होताना दिसत आहे. हिंदी चित्रपटांमध्ये तामिळ चित्रपट आणि मल्याळम चित्रपटामध्ये याचा प्रभाव जास्त होताना दिसून येत आहे. हिंदी चित्रपटामध्ये हरवलेला दलित अभिनेता किंवा व्यवस्था यावर वारंवार चित्रपटांमध्ये दाखवले जात असते. यांच्यापासून शोषणाच्या विरुद्ध दक्षिण विद्रोहाच्या करिता काळ्या निळ्या लाल रंगाचा वापर करून या ठिकाणी कबाली काला सारखी चित्रपट पार रणजित यांनी दक्षिण तामिळ भूमीमध्ये दलित चित्रपटांची एक लहर येत आहे, ज्यात द्रविड सौंदर्यशास्त्राचा अभ्यास आंबेडकरांच्या मूल्यांकनासोबत आणि मूल्यांसोबत जोड दिले जात आहे. ज्यात अभिनेते अभिनेत्री आपले असेल, दिग्दर्शक सुद्धा आपले असतील, कहाणी सुद्धा आपलीच असेल. अशा जगात नवीन युगातील नवीन आंबेडकरीवाद आपलं नाव दक्षिण क्षेत्रामध्ये निर्माण करीत आहेत. चित्रपट क्षेत्रात दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेल्या या माध्यमातून येथील लोकांमध्ये मजबूत सामाजिक राजकीय परिवर्तन सुद्धा होण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून या चित्रपटांचे जर संबंध तुम्ही जोडत असेल तर यांचा थेट संबंध हा द्रविड आंदोलन यांनी पेरियार यांच्या सामाजिक पुनर्जागरणाचा, नंतर द्रविडांचा गड आला, त्यानंतर अण्णादुराई करुणानिधी द्रविड विचारांचा प्रचार करणे सुरुवात केली. नाटक आणि चित्रपटांचा वापर करण्यास यांनी सुरुवात केली. करुणानिधींनी पहिल्यांदा चित्रपटातील पौराणिक कथा मधून बाहेर काढले. समुदायाला संबोधित करणाऱ्या चित्रपटांची सुरुवात केली. या चित्रपटांचा मुख्य उद्देश पितृसत्ताक आणि ब्राह्मणवादी संस्कृतीचा लोकांपर्यंत माहिती देणे आणि ती नष्ट कशी होईल यासाठी काम करणे. शिवाजी गणेशम यम.जी. रामचंद्रन यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून हे आंदोलनाला पुढे जावं लागलं. विचार करण्याची बाब म्हणजे हॉलिवूडमध्ये श्वेतवर्णीय वर्गव्यवस्था आहे, तीच व्यवस्था बॉलिवूडमध्ये सुद्धा सवर्ण व्यवस्था म्हणून होत आहे.
पुन्हा एक द्रविड आंदोलनाच्या माध्यमातून द्रव्य चित्रपटांचा अर्थ हळूहळू बदलत गेला आणि तो पुन्हा दलित विषयावर पुन्हा चित्रपट बनण्यास सुरुवात झाली होती. त्याला पुन्हा चित्रपट सृष्टीपासून दूर ठेवलं जात होतं. त्याच वेळेला दलित साहित्याच्या माध्यमातून आणि या मागास राहिलेल्या वर्गाला एक अशा चित्रपट निर्मात्याची गरज होती जो प्रस्थापित वर्ग आणि तामिळ चित्रपटातील सर्व नियमांना तोडून चित्रपट बनवेल, ज्यामुळे प्रस्थापित लोकांना घाम फुटेल, जो त्याच्याच ओळखीने लोक हैराण होऊन जातील आणि एक वास्तविक जीवन दलित आंदोलनाला हिस्सा होईल. तोच एक दक्षिण चित्रपट सृष्टीमध्ये 30 वर्षाचा एका आक्रमक दिग्दर्शक निर्देशक पा रणजितने ते काम पूर्ण केले आणि ती कमी पूर्ण केली. आंबेडकरवादी मूल्यांना जुळत रणजितने असे नवीन चित्रपट बनवायला सुरुवात केली जे व्यवस्थेला विचार करायला भाग पाडणारी होती. चेन्नईमध्ये जन्म घेतलेला रणजित लहानपणापासूनच नक्षलवाद पाहिलेला होता. त्यांनी आपल्या झोपडपट्टीतील जीवन, नक्षलवाद आणि जीवन स्वतः जगले होते. चित्रपटामध्ये दलितांच्या त्या प्रतिनिधित्वापासून तो परेशान होता. त्यांच्या जीवनाचा एक आदर्शाचा मूल्याचा भाग म्हणून सर्व व्यवस्थेमध्ये पुढाकार घेऊन काम करावं असं त्याला वाटत होतं. यावर पहिले चित्रपट त्याने हातकट्टी बनवले, ज्यात चेन्नईमधील स्वतःच्या एरियामधील ते स्वतःच्या क्षेत्रामधील तो चित्रपट होता. जो रणजित म्हणत होता की त्यांचं जीवन हे सामाजिक जीवनावर आधारित असलेला तो एक चित्रपट होता. जो त्याने गाणं काढलं होतं, हे गाणं संपूर्ण तामिळ चित्रपटांमध्ये आणि कार्यक्रमामध्ये सुद्धा वाजत होतं आणि त्यात दलित मित्र पात्र मानवी जीवनात त्याचा वापर होताना दिसत आला आणि संपूर्ण ते गाणं प्रसिद्ध झालं होतं. आणि या पहिल्याच प्रयोगात हा युवा निर्देशक काय करू शकते याचा अंदाज मात्र संपूर्ण भारतीय फिल्म इंडस्ट्रीला समजलं. मद्रास यानंतर या गाण्यामध्ये तामिळ चित्रपटात कार्यक्रमातून विविध क्षेत्रामध्ये गाजत असताना यात संपूर्ण हातकट्टी नावाने या ठिकाणी हे गाणं कायमस्वरूपी वाजत आलं आणि ते गाणं प्रसिद्ध झालं. जो गाणं त्यांनी काढलं यात पहिल्याच प्रयोगात हा युवा निर्देशक काय करू शकतो याचा अंदाज संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला समजलं. मद्रास रणजितची दुसरा चित्रपट स्थानीय भाषा मध्ये उत्तर चेन्नईमध्ये एक भाग आहे, ज्यामध्ये या क्षेत्राचा मजूर वर्ग, सामाजिक आणि राजकीय लोकांचा इतिहास राहिलेला आहे. या भागामध्ये चित्रपटामध्ये कायमस्वरूपी चित्रपटामध्ये अपराधी स्वरूपात दाखवलेला भाग, यात गंदे कामं, यात दारुडे लोक अशी ठिकाणची यात परिस्थिती यामध्ये दाखवलेली जात होती. जेव्हा की या चेहऱ्यातील एखादी माणूस समोर येऊन चित्रपट निर्माण करत असेल तर तो आपल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं आणि युवा वर्गाचा एक इतर क्षेत्रात यात उल्लेख आणि वर्णन सुद्धा या ठिकाणी रणजितने सुरू केलेला होता. या मद्रास याच्यातून दाखवलं. मद्रास नंतर रणजितने आपले चित्रपट सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत तिसरा चित्रपट कबाली हा बनवला. ज्यात कबालीमध्ये वास्तव पहिला दलित चित्रपट आपल्या आंबेडकराई चित्रपट आहे, ज्यामध्ये उत्कट्टा आणि मलेशियामधील जे तामिळ अप्रवासी आहेत यांच्यासोबत फिरणारा हा चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात आला. या रजनीकांतने या श्रमिक वर्गातील नायक म्हणून त्याला या ठिकाणी दाखविलेला आहे. या ठिकाणी मद्रासची भूमिका ही कायमस्वरूपी जास्त प्रमाणात तामिळ चित्रपटामध्ये राहिलेली आहे, ज्यात रणजित हा निर्देशक म्हणून संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला एक भयानक म्हणून एक निर्देशक समोर आला. त्यानंतर मद्रास नंतर रणजितने सुपरस्टार रजनीकांत सोबत तिसरा चित्रपट कबाली बनवला. कबाली वास्तवमध्ये पहिला दलित आंबेडकरी चित्रपट आहे, ज्यामध्ये मलेशियातील तामिळ अप्रवासी यांच्या भोवती फिरणारा हा चित्रपट सांगण्यात आलेला आहे. यांच्या भोवती फिरणारा चित्रपट आहे सांगण्यासाठी रजनीकांतच्या संपूर्ण जीवनाचा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. या चित्रपटामध्ये कबाली म्हणजे रजनीकांत हा गरीब शोषित वर्गातील एक श्रमिक परंतु नायक म्हणून या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि तो 2 दशकांमध्ये जे रणजितने दाखवलेला संपूर्ण कबाली सिनेमा आहे त्या रेकॉर्डला तोडलेला आहे. आजपर्यंत दलित समाजातील सर्व पात्रांना फाटके कपडे
व इतर गरीब दाखवले जात होते, दारुडे दाखवले जात होते. परंतु या ठिकाणी या नायकाला कायमस्वरूपी सुटात आणि बुटात आणि कोटात सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे. कबालीमध्ये नवीन परिवर्तन आणि एक निडर आंबेडकराईट व्यक्ती या ठिकाणी या कबाडी या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. रणजित कबाडी या चित्रपटावरच थांबलेला नाही, तर त्याने पुढे कबाडी या चित्रपटामध्ये विविध अप्रवासी आणि भोवती फिरणारा सांगण्यासाठी या रजनीकांतने संपूर्ण जीवनाचा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. वर्गातील कबाडी चित्रपटामध्ये रजनीकांत यांनी नायकाची भूमिका ही एका श्रमिक कुटुंबातील सुटाबुटात असण्याची दाखवलेली आहे, ज्यातून हा चित्रपट समोर आलेला आहे. रणजित कबाडी या चित्रपटावरच थांबलेला नाही, तर यानंतर काला चित्रपट बनवला. या चित्रपटामध्ये मुंबईमधील धारावी झोपडपट्टी मधील एका दलित समूहाची परिस्थिती या चित्रपटामध्ये मांडलेली आहे. या चित्रपटाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा करण्यात आली होती. यातील आंबेडकरवादी लोकांनी यात सरळ जी धारावी झोपडपट्टी आहे यातील दृश्य संपूर्ण दाखवलेलं होतं. यातील संघर्ष, आंबेडकरवाद, वर्गाचा समूह, सामूहिक संघर्ष, जाती संघर्ष, अब्राह्मणी सौंदर्य आणि इतर विषयावर समोर घेऊन जात याचीच एक ओळख म्हणून एक काला म्हणून करण्यात आला. ज्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री, अभिनेता या सर्व हे आपले असतील आणि याच माध्यमातून यात भीमवाडा यातील प्रथम दृश्य या ठिकाणी दाखवण्यात आलेलं होतं, ज्यातून या भीमवाडातून सुरुवात झालेला हा चित्रपट यात काला हे काय आहे यातून या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात आलं. यात अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीतकार, टेक्निशियन यात सर्व आपले असणे गरजेचे आहे. यातून रणजितने स्वतःचं एक प्रोडक्शन काढलं आणि ते प्रोडक्शन म्हणून नीलम प्रोडक्शन म्हणून त्यांनी यास सुरुवात केली. यामध्ये सर्व आपले नायक असतील, आपले अभिनेत्री असतील, आपल्याच कथा असतील, यातून त्यांनी सुरुवात केली आणि नवीन दलित दिग्दर्शक म्हणून तो उदयास आला. यामध्ये विविध फिल्म प्रोडक्शन सुरुवात केली आणि यामध्ये सर्व आपले नायक असतील म्हणून त्यांनी नवीन परियर पेरुमल चित्रपट बनविले. या चित्रपटात एका दलित विद्यार्थ्याच्या कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या आणि बाबासाहेबांसारख्या वकील बनण्यासाठी यात आपल्यावर अन्याय होतो आणि आपल्या समाजावर अन्याय होतो, या विरुद्ध प्रतिकार करण्याकरिता आपण शिक्षण घेणं गरजेचं आहे. आपल्या समूहाविरुद्ध समोर येणं गरजेचं आहे. यासाठी जर आपण शिक्षण घेतलं, वकील बनलो, तर आपण समाजाविरुद्ध काम करू शकतो, समाजासाठी काम करू शकतो. यात हे पोटामध्ये वास्तव्य आणि जातीय समूहातील काम यात करताना दाखवलेलं आहे. वकील बनासाठी पेरुमवर हा कॉलेजला येतो आणि दलित समूहातील परिवर्तनामध्ये यासारख्या विविध विचारांची भूमिका रणजितने पेरियार यांच्या विचारांची या तामिळ भूमीमध्ये निर्माण केलेली आहे. नीलम प्रोजेक्शन चे खूप सारे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. वेब सिरीज, चित्रपट, हिपहॉप गाणे, हिंदी भाषेत विविध प्रयोग निर्माण करण्यासाठी यात विविध कार्यक्रम रणजित कायमस्वरूपी काम करत आहे, जे हिपहॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि युवा कलाकारांना यात आपल्या या मध्ये संधी देत आहे. यामध्ये विविध ठिकाणी रणजित कायमस्वरूपी विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव देण्यासाठी रणजित कायमस्वरूपी आपल्या या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना आणण्याचा प्रयत्न करीत आहे. याच माध्यमातून समोर गोगोई लायब्ररी वा रणजितने एक उत्कृष्ट निर्देशित कला आणि इतर गोष्टी सिनेमा शिकवण्यासाठी विविध पैलू आणि गोगोई लायब्ररीच्या विविध पुस्तकांच्या माध्यमातून पिढीतील विद्यार्थ्यांना बाबासाहेब व इतर महापुरुषांना कसं वाचन करून आंबेडकर, पेरियार अशा विविध महापुरुषांना आपल्या या लायब्ररीच्या माध्यमातून कल्पनांना, सृजनशीलतेला, शोषित समाजाला कसं बाहेर काढता येईल आणि त्यातून विरुद्ध प्रतिकार कसं करता येईल, यासाठी हे उमेदवार, हे युवा विद्यार्थी दलित सेवा आंदोलनाचा एक भाग बनतील. यासाठी विद्यार्थ्यांना एकत्रित आणून रॅपर्स
विद्यार्थ्यांना एकत्र आणून कास्टलेस कलेक्टिव्ह एका म्युझिकल बँड त्यांनी या ठिकाणी उभं केलं. मध्ये यासाठी त्यांनी या ठिकाणी अशा विविध क्षेत्रातूनच हे कबाली, काला, पेरुमल, थंगावल चित्रपट हे या विविध क्षेत्रातून उभे राहिलेले आहे, ज्या माध्यमातून पारंजित हा आपल्या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी या अशा युवा विद्यार्थ्यांना आपल्या या बँडच्या माध्यमातून संधी देत आहे. लेखक एका विविध कार्यक्रमामध्ये या पेरुमल या क्षेत्रातील विविध वकिलाच्या फौजा हा निर्माण करत आहे. काला, कबाली, पेरुमल, पेरियार यासारख्या एका ठिकाणी एका लेखकाने त्याला विचारलं की ज्याप्रमाणे अमेरिकेत अश्वेत आंदोलनाचा जन्म होऊ शकते तसंच दलित आंबेडकर सिनेमा का निर्माण होऊ शकत नाही, तर त्यावर त्याने उत्तर दिलं की तुम्ही महाराष्ट्राचे आहेत ना, माहीत आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथर ह्या कुठून उभा राहिलं, तर दलित पॅंथर हे एक साहित्याचाच भाग होता आणि साहित्यामधूनच हे उभं राहिलं होतं. त्याच पद्धतीनं मी सुद्धा या ठिकाणी काम करत आहे. अशा दिग्दर्शक म्हणजे पारंजित. त्याने सातत्याने पुन्हा उत्तर दिलं की मला माहित नाही की आज काय झालं, परंतु आता मी उभा आहे हे मला मात्र समजते. पारंजित.